एका निर्णयाने सगळं बदललं. विश्वास तुटला, नात्यांची परीक्षा लागली आणि शेवटी जो ट्विस्ट आला त्याने सगळेच थक्क झाले. वीण दोघातलीही तुटेना. या आठवड्यात नेमकं काय घडलं जाणून घ्या पूर्ण सत्य. जसं मालिकेत दाखवलं तसंच, कुठलाही खोटा मसाला नाही. या आठवड्यात मालिकेत भावना, गैरसमज आणि नात्यांमधला ताण खूपच वाढलेला दिसला. सुरुवात होते ती घरातल्या तणावपूर्ण वातावरणाने. स्वानंदी आणि तिच्या आयुष्यात चाललेली मानसिक घालमेल स्पष्ट दिसते. तिच्या निर्णयांमुळे घरातले सगळेच लोक अस्वस्थ झालेले आहेत. आठवड्याच्या पहिल्या भागात स्वानंदी आणि तिच्या नवऱ्यामध्ये एक छोटासा गैरसमज मोठ्या वादात बदलतो. दोघांमध्ये संवाद कमी झाल्यामुळे गोष्टी अधिकच बिघडतात. इथेच मालिकेचा मुख्य मुद्दा दिसतो. नातं टिकवायचं असेल तर संवाद महत्त्वाचा. स्वानंदी काही गोष्टी स्वतःपुरत्या ठेवते, ज्यामुळे तिच्या नवऱ्याला शंका येऊ लागतात. तो तिच्यावर विश्वास ठेवायचा प्रयत्न करतो, पण परिस्थिती अशी तयार होते की त्याला तिच्यावर संशय घ्यावाच लागतो. घरातल्या मोठ्यांना ही परिस्थिती कळते आणि ते मध्ये पडण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्येकाची मतं वेगळी असल्यामुळे तणाव आणखी वाढतो. काही जण स्वानंदीच्या बाजूने असतात तर काही तिच्या विरोधात. या दरम्यान एक सीन खूप प्रभावी ठरतो, जिथे स्वानंदी एकटी बसून तिच्या आयुष्याचा विचार करते. तिच्या चेहऱ्यावरचं दुःख आणि गोंधळ खूप रिअल वाटतो. आठवड्याच्या मधल्या भागात एक महत्त्वाचा ट्विस्ट येतो. स्वानंदीबद्दल जी शंका घेतली जात होती त्यामागचं खरं कारण हळूहळू समोर येऊ लागतं. ती काहीतरी लपवत असते, पण ते चुकीचं नसतं, तर एका मोठ्या समस्येपासून कुटुंबाला वाचवण्यासाठी ती शांत राहते. इथे प्रेक्षकांना एकदम वेगळा अँगल दिसतो. स्वानंदीची बाजू समजायला लागते. आठवड्याच्या शेवटी सगळं ताणतणाव शिगेला पोहोचतो. स्वानंदीचा नवरा तिला थेट प्रश्न विचारतो, तू खरं काय लपवतेस? हा सीन खूपच इमोशनल आहे. दोघांच्या डोळ्यात अश्रू आणि नातं तुटण्याच्या उंबरठ्यावर उभं असलेलं दिसतं. शेवटच्या एपिसोडमध्ये स्वानंदी सगळं सत्य सांगते. ती जे काही करत होती ते कुटुंबासाठीच होतं, पण तिच्या शांततेमुळे सगळं उलट झालं. इथे एक मोठा धक्का बसतो. ज्यांच्यावर सगळ्यांनी विश्वास ठेवला होता त्यांच्यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाली होती. हा ट्विस्ट पूर्ण आठवड्याचा गेमच बदलून टाकतो. तुम्हाला काय वाटतं, स्वानंदीचा निर्णय बरोबर होता का चूक? आणि पुढच्या आठवड्यात नातं वाचेल का पूर्णपणे तुटेल? कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढचा ट्विस्ट मिस करू नका.